मित्रांनो नमस्कार, मी सुदर्शन सुर्वे रॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण आलो आहोत रत्नागिरीत आपण आलो आहोत नारशिंगे या गावात कस्तुरी विला या इथे आपण थांबलो आहोत। माझ्या मागे जर बघितलं तर डोंगरावर वसलेलं निसर्गाच्या खुशीत आणि एकदम निसर्गरम्य हिरवेगार असं वातावरण, आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट आणि नीरव शांतता असं हे ठिकाण आहे। उमराईच्या वनात असं हे सुंदर, कसं वाटलं? सुंदर आहे। हे सर्व थकवा आणि त्राण निघाला होता। गाडी चालवून होतो 10 तास मुंबई हायवेवर गाडी चालवणं म्हणजे मोठं दिवस मानलं जावं असं काम असतं। ते आल्यावर मस्त छान वाटलं, थकवा निघून गेला। नंतर आपण वरून दृश्य पाहू, बंगला कुठे आहे हे मला कळलं, पण कुठल्या जागेवर आलं, कसं छान दिसत होतं कंस निसर्ग। वॉच टॉवर तुळशी होता मस्त छान। वल्लवरे नाकवा हो वल्लवरे नावा, मस्त आंबे, हापूस आंबे। आपली गाडी आंबराईच्या आंब्याच्या झाडाखाली बोलवून ठेवल्या सावलीत। घोडे काजूचं झाड,
झाड नाही, हे चाफा आहे, वेगळी जात ही सुंदर चाफा, सुंदर काय चाफा मस्त. वाह क्या सीन आहे, कारण की हा पण एक चाफा आहे, हा पण एक चाफा आहे. कविता आठवली मला, चाफा बोले ना चाफा चाले ना, पण ही खूपच बोलते. बघा अर्ध्या लोकांनी तोडून ठेवले, पण अर्धे आहेत, आम्ही नाही तोडणार. मस्त आहे. खायला पण ठेवलंय. आम, ये आम है भाई, आम. आणि आंब्याची पाने पण मी बघितलं असेल तर बघा, आंब्याची पाने. झालं? हे कशाचं आहे? काजू, काजू ना काजू. नारळ हाताने काढता येईल असे, थोडं जवळ नारळ आहे ते. लांबून बघूया म्हणजे मला कळेल. सुंदर आणि फुलं, शोभेची फुलं आहेत. इथं नारळ आहे. ही केळीची झाडं छोटी, ही वेगळी जात आहे. नारळ हे बघा, ते नारळ ज्याचे आम्ही शोधत होते. बघा किती छोट असं झाड आहे, छोटं झाड आहे आणि छोटेसे नारळ आहेत. बघा नारळ, किती छोटे आहेत, छोटेसे छोटेसे नारळ. चला मस्त सुंदर हे आंबे. नारशिंगे येण्यासाठी मुंबई गोवा हायवेवरून निवळी मार्गे तुम्ही इथे पोहोचता येतं. मुंबई गोवा हायवेवरून निवळी फाट्यावर वळल्यावर गणपतीपुळे रोडवर जाखादेवी हे गाव लागतं. या गावात उजव्या फाट्यावर आपण वळल्यावर नारशिंगेला अवघ्या 15 मिनिटात तुम्ही पोहोचू शकाल. तर येणार ना येवा कोकण आपला तसा. इथे येऊन फक्त निवांत बसा आणि फक्त अनुभवा शांतता, कारण इथे फक्त आहे निसर्ग आणि कोणी नाही. निसर्ग आणि तुम्ही. बघा मागे कोणी दिसतं तुम्हाला, आणि फक्त निसर्ग. या ठिकाणी पोहोचण्यासाठी अजून एक रस्ता आहे, तो म्हणजे संगमेश्वरला जो शास्त्री पूल आहे, त्या शास्त्री पुलावरून उजवीकडे वळल्यानंतर जाखादेवी गणपतीपुळे रोडवर तुम्ही वळल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता. तर तो शॉर्टकट आहे. त्या मार्गाचा जर तुम्ही मुंबई पुण्यावर येत असाल तर नक्की वापर करा, कारण तुमचा वेळ वाचतो आणि वेळ हा महत्त्वाचा असतो. तर तुम्ही मुंबई गोवा हायवेवरून कधी आलात तर त्या मार्गाचा वापर करा.
तर मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे सुर्वे रॉक्स हे यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. तर पुढे भेटूया पुढच्या भागात नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.